सांगलीच्या इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामांतरण करण्याच्या प्रस्तावाला विधिमंडळात मंजुरी। अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज हिंगोली दौऱ्यावर, यावेळी ग्रेसच्या कार्यकर्त्यांची घेणार भेट। संजय राऊतांचा महायुतीतील मंत्र्यांवर निशाणा, पैचान कोण म्हणत राऊतांकडून एक व्हिडिओ ट्विट। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्यांची बैठक घेणार। गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासंदर्भात राज्य नियोजन मंडळाची बैठक, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसोबत बैठक। आमदार शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर आज सातारा दौऱ्यावर, पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शशिकांत शिंदेंचं जल्लोषात स्वागत होणार। आमदार रोहित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर व्यक्त केला रोष, रोषाविरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक, रोहित पवारांवर 353 नुसार गुन्हा दाखल करा, पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबालांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील कोळी महिलांचे आणि मच्छीमार व्यापाऱ्यांचे हित जपले जाणार, मंत्री नितेश राणे यांची ग्वाही। नितेश राणेंनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट, क्रॉफर्ड मार्केट येथील मच्छीमारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चेसाठी घेतली भेट। विधिमंडळ परिसरातील हाणामारी प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला पोलीस कोठडी, देशमुख आणि टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी दीपक काटे पत्रकार परिषद घेणार, रविवारी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार। बदलापूरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, तर पडळकरांचा बॅनरवर गुंड म्हणून उल्लेख, राड्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण। परभणीत शिवा संघटनेच्या वतीनं समाज कल्याण मंत्री संजय शिरसाटांचा निषेध, फोटोला जोडे मारून केला निषेध व्यक्त। काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले, सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांसह संरक्षण मंत्रीही दमास्कस सोडून गायब झाले, सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल शारांचा अजब कारभार, अल मायादीन वृत्तपत्राचा दावा। लॉस एंजेलिस पोलीस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, 3 उपशेरीफ जागीच ठार, मदत कार्य सुरू। तृणमूलच्या गुंडगिरीमुळे पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक येत नाही, नरेंद्र मोदींचे ममता बॅनर्जी सरकारवर गंभीर आरोप। उत्तराखंडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी, म्यानमारमध्येही 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। प्रशांत किशोर यांना रॅली दरम्यान मोठी दुखापत, पाटणामधील रुग्णालयात उपचार सुरू। रायगडमध्ये अवैध सावकारी विरोधात पोलिसांची कारवाई, सहकार विभागाच्या मदतीनं पेण शहरात धाड, सहकार विभागातून पडताळणी सुरू। मुख्य अभियंता गिरीश जोशींची सचिवपदी पदोन्नती वादाच्या भोवऱ्यात, कार्यकारी अभियंता असताना केला होता 39,55,000चा भ्रष्टाचार, न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही न्यायालयीन केस नसल्याची खोट्या शपथपत्रात कबुली। जलजीवन मिशन निधी अभावी ठप्प, 7,371 गावांपैकी केवळ 1,737 गावात कामे पूर्ण, 2 कोटींचा निधी दिल्यानं उर्वरित गावांनाही नळाद्वारे पाणी पुरवठा शक्य होईल। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बस स्थानकाची दुरवस्था, स्थानकातील फरशी आणि खिडक्याही तुटलेल्या, प्रवाशांना ये-जा करणं कठीण, नागरिक त्रस्त। अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी, शुक्रवार ते सोमवारपर्यंत वन वे वाहतूक सुरू राहणार, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आदेश। बुलढाण्याच्या खामगावात अतिक्रमण मुक्ती मोहीम सुरू, या मोहिमेमुळे सतत निर्माण होणारा वाहतुकीचा प्रश्न सुरळीत होणार। बुलढाणा जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं मान्यता, मात्र खरेदीदारांची रेती घाटांच्या लिलावाकडे पाठ। जागरण पदयात्रा आणि कलश यात्रेचं बुलढाणा जिल्ह्यात स्वागत, युवाचार्य विवेकादास शास्त्री महाराजांच्या संकल्पनेतून यात्रेचं आयोजन। कराड विमानतळ विस्तार वाढ प्रश्न 2012 पासून प्रलंबित, आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचा प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा आरोप, विमानतळ विस्तार वाढ बाधित शेतकरी कृती समिती आक्रमक। हिमाचलमधील किन्नर कैलास यात्रा स्थगित, खराब हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती पाहता घेतला निर्णय,
शिवभक्तांना करावी लागणार प्रतीक्षा. सोलापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त 55,555 वह्यांचं वाटप. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकांचं अनावरण करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये दूषित पाण्याविरोधात महिलांचा घागर मोर्चा. 3 महिन्यांपासून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा. तत्काळ उपाययोजना कराव्या, नागरिकांची मागणी. परभणीत विविध मागण्यांसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये शिक्षक आणि संस्था चालकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण. संस्था चालक आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या हिंजवडीमध्ये अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई. हिंजवडीच्या 21 दुकानदारांना पिंपरी पालिकेची नोटीस. दुकानं तत्काळ खाली करण्याचे अधिकाऱ्यांचे आदेश. स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत कराडचा दुसरा नंबर. 50,000 ते 1,00,000 लोकसंख्येच्या शहरात डंका. कराड नगरपालिकेला सलग 6व्यांदा पुरस्कार प्राप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद किल्ल्याकडे जाणाऱ्या पडेगाव ते मिटामीट पर्यंतच्या रस्ता रुंदीकरणात 100 वर्षांहून जुनी असलेली 65 वडाची झाडं तोडली जाणार. यवतमाळमध्ये मारेगावमध्ये वसंत पुरके यांचा तालुका काँग्रेस समितीच्या वतीनं सत्कार सोहळा. कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्तपदी मंगेश अशोकराव घोणे यांची निवड. यावेळी अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित. धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात शासकीय परिचारिकांचं बेमुदत काम बंद आंदोलन. सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळत नसल्यानं परिचारिकांचं आंदोलन. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेरात मोर्चा. काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते आणि अन्य समविचारी संघटनांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी. छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष. शिर्डीतील साईनाथ रुग्णालयातील महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून 4.5 किलो वजनाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश. अनाथ मुलांच्या संदर्भात राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. शिक्षण आणि परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करा. 8 लाखांच्या कुटुंबाचं उत्पन्न असलेल्या मुलामुलींना योजनेचा लाभ मिळणार. दिव्यांगांच्या निधीसाठी प्रहारचा उमरखेड नगर परिषदेवर मोर्चा. प्रशासनाकडून दुर्लक्ष. जिल्हाधिकारी प्रत्यक्ष भेट घेत नाहीत तोपर्यंत उठणार नाही. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा. अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त महारक्तदान शिबिर. परभणीकरांचा शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. चंद्रपूरमध्ये रानभाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी. 18 ते 22 जुलै या कालावधीत शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डनमध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन. 13 पंथ प्रोफेशनल फोरम तर्फे भिवंडीत शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य नेत्रचिकित्सा संपन्न. 2200 विद्यार्थ्यांची नेत्रचिकित्सा. एकाच दिवशी 100 ठिकाणी नेत्रचिकित्सा पार. सांगलीमधील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. सकल समाजाच्या वतीनं सरकारच्या निर्णयाचा जल्लोषात स्वागत. नांदेडमधील माहूरच्या दत्तशिखर घाटात बिबट्याचं दर्शन. भाविक आणि नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. पैठणमध्ये लाकडी अवजार इतिहास जमा. मोठ्या प्रमाणात आधुनिक लोखंडी अवजारांची मागणी वाढली. धुळ्यातील उंबऱ्यात महिलांचा अवैध गावठी दारू विरोधात एल्गार. ग्रामपंचायतीवर धडकला महिलांचा मोर्चा. लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन मोठं करू. महिलांचा आक्रोश. गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वृक्ष लागवडीचा शुभारंभ. यावर्षी 40 लाख वृक्षांची लागवड केली जाणार. जिल्हाधिकारी अविशात पंडा यांची माहिती. गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांच्या तुटवड्यासह शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचं घंटानाद आंदोलन. अमरावतीत तेली समाजाचा राज्यस्तरीय उद्योजक मेळावा. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते सत्कार केला जाणार. सातारा जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांना भात शेती करण्यास पाणी मिळत नसल्यानं मात्र शेतकरी चिंतेत. नागपूरमध्ये बाजार समितीच्या गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी SIT स्थापन. चौकशीमध्ये पोलीस अधीक्षक, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचा समावेश.
नाशिकमध्ये कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय. नाफेड आणि एनसीसीएफच्या केंद्रावर असणाऱ्या राज्य शासनाचे नियंत्रण. 13 केंद्रांवर दक्षता समितीची स्थापना. केंद्र शासनाने यंदाच्या हंगामात मुगाला प्रति क्विंटल 8,788 रुपयांचा हमीभाव जाहीर. यंदा पावसामुळे मुगाचा पेरा आधीच घटलेला असताना दरात झालेली घसरण असली तरी शेतकऱ्यांसाठी दुहेरी फटका. दरवर्षी होणारा पावसाचा खंड किंवा अचानक होणारी अतिवृष्टी यामुळे वाशिम जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचं प्रचंड नुकसान. शेतकरी मात्र हैराण. गोंदियात धान खरेदीचं उद्दिष्ट संपलं. 17,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित. पुन्हा उद्दिष्ट वाढवावं, शासनाकडे शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई. अशा शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केलं जाणार. धाराशिवमध्ये 14 घरफोडी करणाऱ्या आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 6,30,000चे सोन्याचे दागिने जप्त. हिंगोलीत तलवारीने केक कापणं तरुणाला महागात पडलं. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सोलापूरमध्ये घरगुती वादातून पत्नीची हत्या. पतीने पोलीस ठाण्यात स्वतःच हजर राहून दिली हत्येची कबुली. थायलंडमध्ये बौद्ध भिक्षूंना लैंगिक संबंधात गुंतवून ब्लॅकमेल करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी. या प्रकरणी आरोपी महिलेला अटक. जालन्यात तरुणाच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या. आष्टी पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये मुलाने केली आईची हत्या. दारूच्या नशेत हत्या केल्याची माहिती. वडील देखील गंभीर जखमी. घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ. मालेगावमध्ये दुचाकी चोरट्यांना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 10 मोटारसायकल जप्त. सोलापूरच्या बार्शीत घरफोडी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 3,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगलीत एकाच कुटुंबातील 4घांनी विषप्राशन केलं. कवठे महाकाळमधील नांगोळे येथील घटना. सासूसुनांचा मृत्यू तर बाप लेकाची प्रकृती गंभीर. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. शिरूरमध्ये पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूरमध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्रातून अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरली. संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. पुण्यातील पर्वती भागात 10 ते 12 जणांकडून तरुणाला बेदम मारहाण. 9 जणांविरोधात गुन्हा दाखल तर मारहाणीच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. वाशिमच्या जवळका प्राथमिक आरोग्य केंद्रात भ्रष्टाचार. मानव विकास शिबिराचे लाभार्थी जास्त दाखवण्यासाठी कर्मचारी महिला आशा वर्कर्सना गरोदर आणि स्तनपान मातेच्या लाभार्थी यादीत जोडलं. आरोग्य केंद्रातील संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल. वाशी सेक्टर 31 मध्ये V5 लिव्हिंग हॉटेलमधील दुकानामध्ये चोरी. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. उल्हासनगरमध्ये महागड्या विदेशी दारूची तस्करी. तिकीट बुकिंगच्या नावाखाली दारूची तस्करी. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण विभागाच्या भरारी पथकानं केली पोलखोल. विविध गुन्ह्यातील आरोपी आदिल सय्यद याची ज्या ठिकाणी गुन्हा केला त्याच ठिकाणी काढण्यात आली धिंड. चंदननगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. आमदार सरोज अहिरेंच्या जेल रोड येथील घरी चोरी. घरातील मोलकरणीनं कपाटातून 1 लाख रुपये चोरले. मोलकरणीला अटक. शालेय पोषण आहार बनवताना कुकरचा स्फोट. मनमाड शहरातील धक्कादायक घटना. पोषण आहार शिजवणाऱ्या 2 महिला जखमी. अमरावती शहरात बिबट्याचा वावर. तपोवन परिसरात बिबट्या घरात घुसल्याची धक्कादायक घटना. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरी जिल्ह्यात 5 वर्षात 53 बिबट्यांचा मृत्यू तर 42 बिबट्यांना वाचवण्यात वन विभागाला यश. वाढती जंगलतोडीमुळे वन्य प्राणी लोकवस्तीकडे येताना पाहायला मिळतात. परभणीमध्ये लॉजवर आढळला संशयास्पद स्थितीत मृतदेह. 48 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. हत्या की आत्महत्या, चर्चांना उधाण. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आरोप. योजना बंद केल्यानं शेतकऱ्यांमध्येही नाराजीचा सूर. परभणीत मुस्लिम युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश. तुकाराम भारती यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश संपन्न.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.